केवळ्याची आमटी। आमच्याकडे श्रावणी सोमवारचा उपवास सोडायला ही केवळ्याची आमटी आवर्जून खाल्ली जातेच। चला तर आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते। हा बघा, हा आहे केवळा। ह्याला कैळाही म्हणतात आमच्याकडे गावात ना, या विकायला येतात अशा जुड्या। तर पहिल्यांदा आपल्याला ही साफ करून घ्यायचे आहेत। याची ना फक्त पाने काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीत। हे बघा, अशी फक्त पानं काढून घ्यायची आहेत। आता मी ही अर्धीच जुडी घेत आहे। पहिल्यांदा आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2-3 वेळा पाण्यामध्ये ना आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत। आता ही पानं जी आहेत ती ना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही बघा अशा पद्धतीत। आता एका भांड्यामध्ये ही पेस्ट आहे ना ती ट्रान्सफर करायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पुन्हा पाणी घालायचं आहे आणि त्याच्यात हे ओतायचं आहे। आपल्याला पातळसर अशी याचं मिश्रण तयार करायचं आहे। हे बघा, पातळसर मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅसवर हे आपल्याला उकळत ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। एकदा का याला उकळी आली ना की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मंद आचेवर हे आपल्याला शिजू द्यायचं आहे। याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। चला तर आता करूया फोडणीची तयारी। फोडणीसाठी खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे लसूण आणि आलं। हे छान असं आपल्याला चेचून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे राई, जिरं घालायचं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि चेचलेला लसूण आणि आलं। हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चिरलेला टमॅटो घालायचा आहे। टमॅटोही छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। टमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। टमॅटो छान शिजला की याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा आगरी मसाला घालायचा आहे। मसाले तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। मसाल्याचा छान असा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला ही आमटी घालायची आहे। छान असं ढवळून घ्यायचं। आता याच्यामध्ये चिंच घालायची आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिंचेचा कोळही घालू शकता आणि चिंच थोडी जास्तच घालायची। आंबट म्हटलं तर त्याच्यामध्ये चिंच जास्त पाहिजेच। चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण देऊन ठेवायचं। 2च मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं वाटण आणि 1 चमचा बेसनमध्ये मी पाणी घालून त्याचं मिश्रण तयार केलं होतं ते घातलेलं आहे। ढवळून घ्यायचं, पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आणि 1च मिनिटांनी झाकण काढायचं आहे। शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। ही बघा आपली मस्त अशी दाटसर कैल्याची आमटी तयार झालेली आहे। गरमागरम भाताबरोबर गरमागरम कैल्याची आमटी एकदम भारीच लागते। तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हालाही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।